नमस्कार सर्वांना मित्रमैत्रिणींनो. आता वाजले संध्याकाळचे 5. तर मी आज सकाळी लय छोटा व्हिडिओ बनवला. सकाळी उठल्यापासून दुपारपर्यंत थोडंसं रुटीन दाखवलं माझं. सुचतच नाही काही कॅमेऱ्यासमोर काय बोलावं, म्हणून एकदम शॉर्ट व्हिडिओ बनवला मी. आणि तुम्ही सर्वजण एवढे छान छान कमेंट करतात आहे, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तुमचं. तर मी बनवणार मोठे मोठे ब्लॉग पण आता सध्या नवीन नवीन आहे ना, थोडं भीती वाटते. म्हणून मी छोटे छोटे रेसिपी किंवा काहीतरी ज्यूस वगैरे दाखवते. आता लवकरच मी मस्त मस्त मोठे मोठे ब्लॉग बनवणार आहे. आणि तुम्ही एवढ्या छान छान कमेंट करतात, काही मला आनंद वाटतं की तुम्ही माझ्या चुका पण सांगतात, त्याबद्दल तुमचं पण धन्यवाद. सांगायलाच पाहिजे, मी ती चूक सुधारेल मस्तपैकी. आणि एका ताईने मला म्हटलेलं, त्यांचं नाव नाही माहिती आता मला, विसरली मी. तर त्यांनी सांगितलं की माझं पण चॅनल आहे, तर तुम्ही कमेंटमध्ये तुमची लिंक टाका, तर मी सबस्क्राईब करून ठेवेल तुमचं चॅनल. पण मी शोधत होती दुपारी, मला भेटलं नाही. तर असेच मला थोड्याशा गप्पा मारायच्या होत्या, म्हणून म्हटलं काय तर मारावं म्हणतं गप्पा, म्हणून मी आता काही ब्लॉग नाही बनवत, आता तुमच्याशीच गप्पा मारते. तर चुकलं असेल तर माफी पहिलाच. आणि काय चुकतं आहे माझं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर मला असं म्हणायचं आहे की माझं चॅनलचं नाव लग्नानंतर काय, हे सर्वच आहे, सर्व हसी कॉमेडी हे ते, बाकी काय नाही. मी लाईव्ह वगैरे चालू करणार तर नक्कीच मोठे मोठे अर्धा तासाची किंवा पाऊण तासाची घेईन, तेव्हा नक्कीच तुम्ही कमेंट करणार, तर त्याच्यावरनं मी उत्तरं देऊ शकते. आता कॅमेऱ्यासमोर सोपं नाही आहे कॅमेऱ्यासमोर बोलणं पण. तर जे पण कॅमेऱ्यासमोर बोलतात, यूट्यूबर आहे किंवा ॲक्टर लोक आहेत आपले, हिरो हिरोईन, आपण त्यांना हे करतो, तर खरंच त्यांना सॅल्यूट आहे. कॅमेऱ्यासमोर येणं एकदम अवघड असतं, फार अवघड असतं. तर सुचतच नाही माणसाला काय बोलावं काय नाही. तर मी प्रयत्न माझे चालू आहे आणि तुम्ही छान छान कमेंट करता, ते त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. म्हणून मी सध्या तर छोटेच व्हिडिओ बनवते, तर सुचतच नाही. या तुमचं चहा पाणी झालं का? मी चहा पिते आता, गप्पा पण मारते तुमच्याशी. साईला मी सांगितलं थोडंसं, मला साई हेल्प करतो थोडंफार. मी त्यालाही कामही शिकवते त्याचे स्वतःचे, की करावं. आता मुलगा मोठा होते, तर असं वाटतं की थोडं त्यांनी पण काम शिकावं स्वतःचा, त्याचा, बाकी घरचे नाही. त्याला सवय लागण्यासाठी आपण कुठे जातो, मुलांना ती सवय पाहिजे, आपला ताट उचलायची, स्वतःचं काम स्वतः करायचं, अंडरपॅन्ट धुवायचं त्याचं. आणि स्वतःच केलं तर बरं वाटतं, म्हणजे आपण कोणाकडेही पाठवू शकतो. मी सध्या तर त्याला कुठे पाठवत नाही, पण पाठवलं तर मुलांना आपली सवय पाहिजे, म्हणजे त्यांची स्वतःची काम करायची. तसं तो करतो, कुठे पण गेला स्वतःचं ताट उचलतो, ती जागाही क्लीन करतो मस्तपैकी. त्याला ती सवय लावलेली आहे मी. कसे आपल्याला पण वाटतं की एखादा मुलगा आला मस्ती करतो, कोणाचं घरात नुकसान नाही व्हायला पाहिजे, तोडफोड नको, म्हणून आपण ते मुलांना शिस्त शिकवणे फार गरजेचं आहे. आता सुट्ट्या लागल्या तर बघू, आता गावी तर आम्ही जात नाही कधी, काही लग्न वगैरे असलं तेवढंच जातो, बाकी असं प्रोग्राम बनतच नाही. कारण की मिस्टरांना सुट्टी नसते आणि वेळच नसतो. पहिली गोष्ट, आपणच बाहेर किती मुश्किलने पाऊल काढतो. आता ऊन तर माहिती असेल तुम्हाला किती ऊन आहे बाहेर, तर उन्हाचं आपण जातच नाही कुठे. तर काम आहे गरजे तर बाहेर निघावंच लागणार, तेवढंच निघतो, बाकी दुसरं काय नाही. आणि काही चुकलं असेल तर पहिलंच माफी मागते. आणि नक्कीच मी मोठे व्लॉग बनवणार. आता विचार करते मी काय असं विचार करून ठेवते. मग असं वाटतं की रेसिपी दाखवा छोट्यापासून हिंमत पण होते. असं वाटतं की करावं अजून काहीतरी. स्वतःचा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतं काय चूक आहेत, मग आपल्याला पण कळतं. म्हणून मी पाहते आणि मग माझी चूक सुधारते. आणि मला एवढे छान छान कमेंट करतात सर्वजणी, खूप आनंद वाटतो. आणि ज्यांचे चॅनल असेल त्यांनी मला लिंक टाका, मी नक्कीच सबस्क्राईब करणार. मला माहीत नाही सध्या, एका ताईने टाकलेली की माझं पण चॅनल आहे म्हणून, पण मी शोधलं, मला काही भेटलं नाही. परत कमेंट बॉक्समध्ये टाका, नक्की सबस्क्राईब करणार मी. चुकलं असेल तर परत माफी मागते. चला मग, नंतर मी परत उद्या एक छान मस्तपैकी रेसिपी बनवणार, परत तुमच्याशी शेअर करणार मी. चुकलं असेल तर परत माफी एकदा, ठीक आहे. चला, बाय बाय.